नमस्ते मंडळी, सुप्रभात. मी तेजस्विनी तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे नवीन ब्लॉग. आणि आजचा दिवस तर खूप छान आहे. सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे सगळं निवांत चालू चालू आहे आणि सगळे उशिरा उठलेत. पण माझ्या सासूबाई मला आमच्या झाडाला बोरं आलेले दाखवता येते. छोटे छोटे नाजूक नाजूक बोरं आलेत, मोगऱ्याच्या कळ्या आल्यात. आता मोगऱ्याचे फुलांचा सीझन आता संपेल. आता एवढेच काय ते मोगऱ्याचे फुलं येतील. पण ते पण आता छान छान नाजूक नाजूक खूप छोटे छोटे मला आमची धारा दाखवते आई. आपल्या झाडांना बघणं किती बोरं लागलेत. तर खरंच मंडळी मी आश्चर्य झाले की आमच्या झाडाला इतके बोरं आलेत, इतके म्हणजे अजून ते छोटे आहेत, कच्चे आहेत, पण ते इतके म्हणजे एवढे आहेत ना ते बोरं, म्हणजे किती प्रमाणात येतील आता. खूप जास्त 2 झाडं आहेत बोराचे, ते आपोआप आलेले आहेत आणि खूप छान मस्तपैकी बोरं येणार आहेत आता त्याला पुढच्या सीझनपर्यंत. आणि तसंच आमच्या खाली असं म्हणजे जे मातीमध्ये आम्ही माठाची भाजी, म्हणजे काही लोक त्याला चिगळाची भाजी पण म्हणतात, अशी भाजी माझ्या सासूबाईंनी लावली होती. तर मग त्या मला बोलल्या की मी ती भाजी काढते आणि ती भाजी अशी खुरपून काढायची असते, असं खुरपं घेऊन काढायची असते. तर ती मला काही जमत नव्हती, मी माती सकट उपटत होते त्या भाजीला, तर तशी नाही काढायची. मग माझ्या सासूबाई मला शिकवता येते की ही भाजी अशी काढायची आणि अगदी अलगद अलगद ती वरच्यावरती भाजी काढायची असते, अशी माती नसते काढायची. तर त्यांनी छान मस्तपैकी मला ती भाजी काढून दिली आहे आणि त्याच्यानंतर मला ते निवडून वगैरे दिली. मग त्याच्यानंतर माझ्या जावेने ती भाजी बनवली देखील. आणि अशा पद्धतीने आम्ही दुपारचा सगळा बेत आमचा ठरला होता की वरण भात वगैरे हे सगळं बनवायचं आहे. आमचं आधीच ठरलेलं असतं सगळं सकाळी सकाळी की काय बनवायचं आहे. आणि माझी जाऊ स्वयंपाक तिच्या किचनमध्ये बनवते, पण तरी पण मला माहिती असतं की ताई तुम्ही हे नका बनवू, मी हे बनवलं आहे, आमरस नका करू, हे ती मला सांगत असते. तर अशा पद्धतीने मग सकाळचा दिवस तर थोडासा आमचा गेला आहे जराशी कामाच्या ह्याच्यामध्ये. आणि मी ह्यांना डबा वगैरे बनवून देत असते. तर मी सगळं माझे टिफिन वगैरे सगळं झालं आहे आणि जो काही पाऊस भरून आला आहे आणि इतका सोसाट्याचा वारा, इतका पाऊस, एवढं झालं कुठे नाही तर लगेच पाऊस यायला सुरुवात झाली. मी म्हटलं आता थोडासा आराम करूया, कपडे वगैरे वाळतील, थोड्या वेळाने काढूया. बघते तर इतका सोसाट्याचा वारा, इतके सगळीकडे सगळे पानं आणि सगळीकडे इतकी हवा सुटली होती. आणि अचानक ऊन पडलेलं होतं आणि अचानक झाकाळून आलं, सगळीकडे काळं काळे ढग आले होते आणि आमची सगळ्यांची धावपळ उडाली होती. सगळे आई कपडे पडतायते, माझी इतकी धांदड उडाली. पण तरीसुद्धा मी पळत पळत जाऊन सगळे कपडे काढून आणले, कारण पाऊस आला नव्हता अजून, आताशी वारा सुटला होता. म्हटलं वारा सुटलाय तोपर्यंतच कपडे काढून आणायचे, नाहीतर मग पावसात भिजले तर काही उपयोग नाही एवढ्या सकाळी मेहनत करून. तर अशा पद्धतीने मी सगळे माझे रिया, आमच्या सानू आणि धारा पण मला हेल्प करत होते सगळे कपडे वगैरे काढायला. तर मंडळी मी सहज बघितलं तर असं वादळ वारं कसं सुटतं तसं वारं सुटलं होतं आणि मला भीती वाटत होती ते शेडवरचे पत्रे उडत आहेत की काय, म्हणून मी सारखे चेक करत होते. मागे कोणी जाऊ नका, वरांड्यात कोणी जाऊ नका, शेडवरचे पत्रे उडतील. आणि पोरी मला हसत होत्या, अगं आई ते काय आपण बसवलेत का, ते शेडवरचे पत्रे कारागिराने बसवलेत. तरी पण मी उडून चालली की काय असं वाटायला लागलं होतं मला, इतकं वारं सुटलं होतं. आणि मंडळी घरात येऊन बघते तर काय आमची धारा मस्त आंब्यावरती ताव मारून बसली होती, आंबे खात होती. तिला म्हटलं थांब मी तुझा व्हिडिओ काढते, तर मला म्हणते आई नको काढू. पण ते आंबे खरंच खूप गोड आणले होते सचिनने आणि माझ्या सासूबाईंनी पण घेतले होते दारावर आंबे. आणि तर आता पोरींना आमरस खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे. तर आता मला म्हणतात की आम्हाला आमरस नको, आता आंबेच खायचे. आणि कापून पण नाही खाते ते, तसं पिळून पिळून खायचे आंबे आहेत ते खात ते. आणि अशा पद्धतीने आमचं दुपारचं सगळा बेत झालं होतं, वरण भात वगैरे बनवून. पण असं इतका सुंदर पाऊस पडला होता, इतकं छान वारं सुटलं होतं आणि मस्त थोडंसं भिजून आलं होतं आम्ही. वाऱ्याचा नुसता सू 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 आवाज येत होता मस्तपैकी आणि खूप छान आम्ही
तो निसर्गरम्य देखावा सगळे आम्ही आमच्या मोबाईलमध्ये टिपत होतो. आणि मला तर रील्स करायचा मोह आवरत नाही, तुम्हाला चांगलं माहिती आहे. थोडंसं जरी 4-4 थेंब जरी पडले तरी लगेच मी रील्स करायला जात असते. तर मी एक छान मस्तपैकी पावसात भिजायचं रील्स पण बनवलं. आणि मग त्याच्यानंतर माझी रिया वगैरे आम्ही सगळे फोटो काढत होते. ढग काळे, अचानक काळं काळं झालं होतं, त्याच्यामुळे सगळे फोटो काढायला बाहेर आले होते. पावसात भिजून झाल्याच्या नंतर आता पावसात भिजून झाल्याच्या नंतर मला आता सगळ्यांची ऑर्डर अशी आलेली आहे की कांदा भजी बनव. पण आता कांदा भजी बनवायला काय नाही, मी बनवते. कांदा भजी पण बनवायचेच आहेत मला. पण मला ना ॲक्च्युली कांदा भजीपेक्षा माझ्याकडे ना सकाळी मी नाश्त्याला ब्रेड आणले होते, तर ते ब्रेडचे पॅटीस करावे अशी माझी इच्छा होती. तर मग मी माझ्या सासूबाईंना सांगितलं की तुम्ही कांदा भजी नका बनवू, म्हणजे माझ्या जावेला सांगितलं, तिला नका सांगू कांदा भजी बनवायला, मी मस्तपैकी पॅटीस बनवते, ब्रेड पॅटीस. तर मग मी किचनमध्ये जाता म्हटलं एकदा सगळं वारं वगैरे शांत झालं होतं. मी एकदा सगळं ते बघून घेतलं आहे, काय म्हणजे पडझड झाली नाही आहे ना, सगळं व्यवस्थित. पत्रे वगैरे, कारण माझे सासरे आता फिरायला गेलेले आहेत, देवाला गेलेत ते कोल्हापूरला. तर मग म्हणून मी म्हटलं सगळं व्यवस्थित आहे की नाही एकदा चेक करावं. अशा पद्धतीने सगळं मस्त बाहेर सगळीकडे चेक वगैरे केलं, सगळं बघतीये काय राहिले काय नाही. तसेच माझी धारा आमची मला म्हणते, आई लवकर किचनमध्ये चल ना, मला पॅटीस खायचेत. मग मी मंडळी गेले, तेल वगैरे तापायला कडकडीत ठेवलं. बेसन पिठात माझ्याकडे ऑलरेडी ते मसाला तयार असतो, हिरवी मिरची, लसूण वगैरे, कोथिंबीर वगैरे, लाल तिखट वगैरे सगळं मिक्स करून मी असं एक मसाला रेडी करून ठेवलेला असतो बेसन पिठाची पोळी वगैरे करण्यासाठी. तर मी तो पॅटीसमध्ये तोच मसाला टाकला आहे, थोडासा ओवा टाकला आहे. आणि मग ब्रेडचं असे ट्रायंगल शेपमध्ये कापून घेतलेले आहेत. आणि मग मी आता ते तळते. आणि ते तळायचा वास यायला लागल्याबरोबर सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत. तर मस्तपैकी ते तळून वगैरे झालं आहे. मस्त चहा ठेवला आणि 3-3:30च्या दरम्यानच आमचा चहा वगैरे सगळा झाला होता. जेवण तो कोणी केले नाही, आम्ही सगळ्यांनी पॅटीस आणि चहाच ॲक्च्युली पाऊस पडला आहे म्हणून सगळे म्हणायला लागले आम्हाला आता ते जेवायचं नाही आहे, ती भाजी वगैरे आपण संध्याकाळी खाऊ. तर मग मी तशी ती भाजी फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि म्हटलं आता संध्याकाळी गरम करून देईल सगळ्यांना. मग आता सगळे पॅटीस आणि ह्याच्यावरती ताव मारला आहे आणि खूप छान निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही मस्तपैकी चहा पॅटीस खाल्लेत. आणि आजचा दिवस तर असा खूप छान गेलेला आहे आमचा. आणि पावसाने तर आता ऑलमोस्ट हजेरी लावलेली आहे. आणि असंच ह्यावर्षी खूप